बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी गोखले बिल्डरकडून ट्रस्टींकडे व्यवहार रद्द करण्याची पत्राद्वारे मागणी अशी माहिती राजू शेट्टींकडून देण्यात आली आहे। 230 कोटी परत द्यावे अशी गोखले बिल्डरची ट्रस्टींकडे मागणी आहे। गोखले बिल्डरच्या पत्राची कॉपी मोहळांकडून प्राप्त झाली अशी माहिती राजू शेट्टी यांच्याकडून देण्यात आली आहे। राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काय कागद तुमच्या हातात आहे आणि काय निरोप जो आहे तो गोखले बिल्डर्स असेल किंवा मोहळांकडून आलेला आहे? गोखले बिल्डर्सने या HND ट्रस्टीना एक पत्र मेल केलेलं आहे आणि हे पत्र माझ्याकडे आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो व्यवहार 10 तारखेला झालेला होता आणि 230 कोटीला ही संपूर्ण 3.5 एकर जागा गोखले बिल्डर्सनी विकत घेतलेली होती मंदिरासहित, तो व्यवहार आम्ही रद्द करीत आहोत। आम्हाला याच्यामध्ये आता स्वारस्य राहिलेलं नाही आणि आम्ही जे काही ट्रस्टला 230 कोटी रुपये दिलेले आहेत ते परत द्यावेत अशा मागणी करणारं हे पत्र आहे आणि या पत्राची कॉपी मला मुरलीधर मोहोळ यांच्याकडून प्राप्त झाली आणि ही जागा पुन्हा आपल्या नावावर करून घ्यावी। आता एक पाऊल गोखले बिल्डर्सनी पुढे टाकलेलं आहे, ट्रस्टीनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि त्यांनी जर का ते पाऊल पुढे टाकलं नाही तर आणि 30 तारखेच्या आत पुन्हा ट्रस्टचं नाव जर का प्रॉपर्टीला लागलं नाही तर महाराजांचं उपोषण चालूच राहणार आणि उपोषण सुरू झालं तर आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही आता या ट्रस्टींच्या दारात जाऊन आम्हाला उपोषण करावं लागेल। ज्या ट्रस्टींनी हा व्यवहार केला तेच 230 कोटी जे आहेत त्यांनी त्या परत करावे असं आवाहन देखील आता राजू शेट्टींनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रंजित जाधव, TV9 मराठी, पुणे।